आपण त्यांचं समालोचन या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकलं. एक नवीन सामना तुमच्या भेटीला येतोय आणि एका बाजूने संघ आपण आयोजक संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला जय हनुमान वाघाची वाडी संघ पाहायला मिळेल. दरम्यान या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय अमोलजी भोईर साहेब आणि मित्रपरिवार ब्राईट ब्रदर्स यांचा हा सगळा मित्रपरिवार आहे. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. निर्धारित 5 षटकांचा सामना. अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेसाठी ऑनलाईन जोडलेले आहेत. त्यांचं आपण 10 क्रिकच्या वतीने स्वागत करूया. या जाऊया सामन्याच्या दिशेने. सामन्याला सुरुवात. महेश हेगडे आणि सन्नी कथोरे ही सलामीची जोडी. गोलंदाज नंदू. नंदूचा हा पहिला चेंडू बॅकफुटला गेले असताना या बेस्कवरच्या दिशेने मारलाय. हा फटका दर्जेदार आहे फलंदाज महेश हेगडेच्या बॅटमधून. सुरुवात दमदार चौकार. चेंडूवर चौकार मिळालेला आहे तो म्हणजे नंदू पादेरच्या विरोधात इथे फलंदाज महेश हेगडेला. महेश हे सुद्धा एक मोठं नाव आहे मसा परिसर क्रिकेट विश्वातील, परंतु नावाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी त्याचीही आतापर्यंत झालेली नाही आहे. इथे बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा उडवलाय लांगॉनच्या डोक्यावरून. लागोपाठचा हा दुसरा फटका दर्जेदार चौकार. कॅप केलेला आहे. आडव्या पट्टीने खरं तर खेळत होते. पहिला बाउन्स आपण पाहिला की खेळपट्टीवरच मिळाला होता. त्यानंतर एक धाव इथे आलेले आपण पाहू शकाल. वाघाची वाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो की जो पुरस्कृत केलेला आहे CB फोटोग्राफी अर्थात चेतनजी बिराडे यांच्या वतीने. त्यांचंही क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले. चेतन, आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. इथे डबल माइंडेड फलंदाज आपण पाहिला. दोलायमान परिस्थितीमध्ये होता. संदिग्धता होती फॉरवर्डला जाऊन खेळायचं की बॅकवर्डला येऊन कट करायचा हा प्रश्न होता. आणि त्यानंतर बॅकवर्डला जाणं खरं तर इथे पत्करला इथे फलंदाज सनी आहे ना, परंतु नियंत्रण नव्हतं. निर्धाव चेंडू आलेला आहे. यावेळेस फिरून मारलेला आहे. पूल अँड सक्सेसफुल, यशस्वी पूल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला चौकार. आणि त्यातल्या त्यात मुरबाड तालुक्याच्या बदलत्या क्रिकेटची ही नांदी आहे. एक गोष्ट अत्यंत महत्वाची की कालच्या दिवसामध्ये MS चाफेवाडी संघ आम्ही पाहिला होता, ज्यांच्यासाठी पुरस्कर्ते आता खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आणि आज हा संघ वाघाची वाडी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ज्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये आदर्श 11 धानिवली संघासमोर 33 धावा 5 षटकांमध्ये डिफेंड केल्या होत्या. काय कामगिरी त्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी केली होती. आणि त्या संघाला चेतनजी बिराडे की जे CB फोटोग्राफी जांभुर्डेचे ओनर आहेत त्यांच्या वतीने इथे पॅक केलं गेलेलं आहे. क्रिकेट बदललं, क्रिकेटला सुवर्णयुग आलेला आहे, क्रिकेटला सोनेरी दिवस आलेले आहेत. आणि ज्यामध्ये आयोजकांचा फार मोठा अमूलाग्र वाटा आहे, त्याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्स यांचाही फार मोठा वाटा आहे. आणि त्याचबरोबर तिसरा जर महत्त्वाचा घटक असेल तर ते पुरस्कर्ते सुद्धा आहेत. कारण एखादा संघ आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जात असतो. म्हणजे समजा एखादा संघ की जो मुरबाड तालुक्याला रिलेट करतो आणि तो मुरबाड तालुका सोडून इतर सगळ्या ठिकाणी पार्टिसिपेट होतो, त्यांना वेगवेगळा अनुभव मिळतो कंडिशन्सचा, चांगल्या चांगल्या खेळाडूंसोबत खेळण्याचा, खरं तर त्यांच्या विरोधात खेळण्याचा तिथे ते खेळत असतात. त्यांना ती संधी मिळते आणि त्यातून अनुभव मिळत असतो माणसाला. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू एक अँगल क्रिएट केला जातो. काही संघ, खूप असे संघ आहेत की ज्यांच्याकडे पुरस्कर्त्यांची कमी नसते. गोठेघर ब सारखा संघ आहे. शहापूर पासून बाहेर जाताना अनेकदा त्यांना आपण निश्चितच बघत असतो. बेस्ट ऑफ बोरशेती हा शहापूर तालुक्यातील दुसरा संघ आहे. भिवंडी तालुक्यात विचार केला तर गोरसई ब, त्यांना संपूर्ण वर्षाचं पॅकेज अलीकडे मिळालेलं आहे दीपकदादा प्रतिष्ठान यांच्या वतीने. आणि दुसरा एक संघ आपण पाहिला की टार्झन ऑफ टेंबवलीचा प्रतीक पाटीलचा तो संघ, ज्याला साई सिद्धा टेंबवली म्हणून अलीकडे खेळताना त्यांना तुम्ही बघत आहात. इथे काय घडेल, फलंदाज धावबाद. साई सिद्धा टेंबवली मोनिश कोर यांच्या वतीने या संघाला अलीकडे पॅक केलं जातं. आणि
टेंबोली संघाचं नाव आलं. खरं तर सराव कसा असावा याविषयी टेंबोली संघामध्ये एक निश्चितच महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुमच्यासमोर मी इथे निश्चितच मांडेल की टेंबोली संघाचा एक फलंदाज आहे ज्याचं नाव प्रतीक पाटील आहे. त्याला टार्झन ऑफ टेंबोली असं म्हटलं जातं. विनोद सर ज्यावेळेस ते खेळत नसतात म्हणजे कुठेही टोरवर नसतात किंवा टुर्नामेंटसाठी जात नसतात, सराव करत असतात, त्यावेळेस प्रतीक पाटील या फलंदाजाला त्याचे मित्र किंवा संघ सहकारी जवळजवळ 200 ते 250 चेंडू त्याला टाकत असतात फलंदाजीसाठी. आणि आपल्याकडे जर आपण सराव पाहिला, एखाद्या फलंदाजाचे 6 चेंडू खेळून झाले की दुसरे 2 फलंदाज तिकडे बॅटर तयार असतात, माझा नंबर कधी येईल. अशात आपला संघ कधी तयार होईल या गोष्टीकडे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. 200 चेंडू दररोज खेळणं इट्स नॉट ए जोक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे बॉलर त्याला 200 चेंडू टाकत असतील त्यांचीही कमाल. आणि म्हणून ही मेहनत क्रिकेटच्या पटलावर आपल्याला घेता आली पाहिजे. या चेतनजी बिराडे सीबी फोटोग्राफरचे प्रोप्रायटर, त्यांच्या वतीने वाघाची वाडी संघ इथे पॅक केलेला आहे. तुमचंही सहर्ष स्वागत. प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाणं पसंत आहे या फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये त्याने तेच केलं आणि फलंदाज सनी कथोरेनं इथे मिळवला चौकार. खेळ भावना तुम्हाला करता आली पाहिजे. तुम्हाला जर एक स्ट्रॉंग युनिट तयार करायचं असेल तर त्याची जबाबदारी स्वतःला घेता आली पाहिजे. आणि ही जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये सनी कथोरेने आजच्या दिवसामध्ये घेतलेल्या अगोदर चौकार, त्यानंतर खडे खडे हा फटका सजला गेला, तटवलं चेंडूला, गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार. तोडतो त्या पद्धतीने इथे त्यांचे सगळ्यांचे रंग आपल्याला कॅच करता येणार नाही. जे असेल ते परंतु सेलिब्रेशनसाठी वर गेलेत असं आपण म्हणूया. समोर ठेवलंय यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. हा फटका चमकदार, दर्जेदार, दणदणीत, खणखणीत चौकार. त्यांचा निपात केला होता 33 धावांमध्ये. त्या गोलंदाजीच्या विरोधात इतकी चांगली फलंदाजी होऊ शकते का, हा फार मोठा प्रश्न होता. परंतु त्याला बाजूला सारलं. क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता भरलेली असते, ती अनिश्चितता बाहेर काढली आणि इथे फलंदाजीमध्ये चमक दाखवली फलंदाज सनी कथोरेनं. आजचा दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळेस ते सामनावीर ठरले त्यावेळेस त्यांचे पिताश्री तिकडे होते. त्यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा सनीला दिलं गेलं. हे मोमेंट तुमच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी मला असं वाटतं फार मोठी मेहनत असावी लागते. आणि हा दुग्ध शर्करा योग आहे, प्रत्येकाला हा अनुभव मिळू शकत नाही. इथे आपण पाहिलं ग्लान्स केलेला आहे, हलक्या हाताने खेळलेत. खरं तर चेंडू ऑनसाइड रिजन मध्ये जिकडे फाईन लेग वगैरे तिकडे जाणं अपेक्षित होता, परंतु तो थोडा इकडे स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी समोर आले. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडून फेकी झाली, एक धाव मिळालेली आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 30. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आपण पाहू शकाल. एक गडी बाद झाले महेश एगडे. जाऊया आपण संगीत कक्षामध्ये.
सर महत्वाची आहे की समालोचक म्हणून आपल्यालाही या पद्धतीची सवय जडणं गरजेचं आहे की 5-5 षटकांचे सामने तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा कव्हर करायचे आहेत, तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा कव्हर करायचे आहेत. मी अलीकडे कराड प्रीमियर लीग साताऱ्याला समालोचनासाठी गेलो होतो आणि जिकडे 8 षटकांचे सामने होते आणि तिकडनं आल्यापासून 4-5 षटकांचे सामने हे नसल्यासारखे वाटायला लागलेले आहेत. म्हणजे आपण स्वतःला या त्या फ्रेममध्ये घातलं पाहिजे. त्याचबरोबर या सगळ्या बदलाला आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. 31 धाबा धावपलकर. माझी एका पंचांबरोबर खरं तर माझा वार्तालाप झाला होता. त्यांनी सांगितलं की या हंगामाच्या सुरुवातीला ते कोणत्या पॅनलचे पंच आहेत या गोष्टीकडे मी वळणार नाही, परंतु त्यांनी सांगितलं की हंगामाच्या सुरुवातीला मी नाशिक वगैरे इकडे अंपायरिंगसाठी गेलो आणि तिकडचे सामने हे 10 षटकांचे कंपल्सरी होते आणि म्हणून तिकडनं 10 षटकं अंपायरिंग करून आल्यानंतर इकडे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं 4 षटकं 5 षटकं पंचगिरी करायला काहीही वाटत नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही अधिकची मेहनत ज्यावेळेस घेता म्हणजे तयारी तुम्ही 5 किलोमीटरची धावण्यासाठी करता आणि तुमची रेस जर 2 किलोमीटरची असेल तर तिथे तुम्ही निश्चितच अग्रेसर होऊ शकता. गोलंदाज तयार. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेस चांगलं कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो. डॅमेज कंट्रोल करावं लागेल कोणत्या तरी गोलंदाजाला आणि ती जबाबदारी नंदू पादिरे यांनी ते घेतलेली आहे, कारण या 3 चेंडूंवर फक्त धावा आलेली ती म्हणजे 1 आणि भूषण गवाळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका थोडे शरीरापासून खरं तर दूर खेळलेले आहेत यावेळेस भूषण. एक धाव निश्चितच इकडे मिळाली. MGCC संलग्न असणारी एक मोठी स्पर्धा मित्रांनो या अगोदर आपण आयोजित झालेली पाहिली, ज्या स्पर्धेने खरं तर अनेक विक्रम प्रस्थापित केले. अर्थात स्पर्धेचं नाव होतं महाविकास आघाडी चषक आणि या चषकाचे आयोजक सन्माननीय अविनाशजी मुरबाडे त्याचबरोबर बंटीजी वडवले ही A1 जोडी इथे यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण विथ दी ड्यू रिस्पेक्ट मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. स्पर्धा म्हटली तर खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे कधी कधी आपल्या घरातले आपल्याला म्हणत असतात की तुम्ही मॅचला चाललेत किंवा तुम्ही मॅच ठेवल्यात, परंतु ते तितकं सोपं नाही. अगदी ग्रामीण भाषेमध्ये आपण भागामध्ये अशा पद्धतीने बोललेलं ऐकत असतो की काय आहे त्या मॅचमध्ये, परंतु ज्यावेळेस एखादी मोठी स्पर्धा तुम्ही आयोजित करता त्यावेळेस तुम्हाला समजतं की त्याचं नेमकं दुःख काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. जाबे ज्याच्या वंशी तेव्हा कळे असं म्हणतात. ते तुम्ही आयोजित केल्याशिवाय ते दुःख कळणार नाही की जे दुःख या अगोदर अविनाशजी मुरबाडे आणि बंटी वडवले यांनी चांगल्या पद्धतीने तिकडे निश्चितच अनुभवला असेल. कारण एखादी स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी अनेकविध पद्धतीने तिकडे निश्चितच अडथळे येत असतात. 3 षटकं संपली, चर्चा तर होतच राहील. धावपलकर धावा आपण पाहिले 11.00च्या धावगतीने 33 आणि इथे प्रसंगावधान दाखवलं दिनेशजी घरत याने. त्यांना समजलं की ड्रिंक्सची जी स्कूटी आहे ती मैदानाच्या आतमध्ये नेण्यासाठी कोणीही अवेलेबल नाही. लगेच निर्णय घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये ते ड्रिंक्स ट्रॉली घेऊन गेलं. तुमचं कौतुक. जाऊया संगीत कक्षामध्ये, पुन्हा एकदा ऐकूया. गरज वाटेल किंवा जिथे ज्या गोष्टीची गरज आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे, तर आणि तर तुम्ही यशस्वी आयोजक होऊ शकता. असं म्हणतात की उगवण्याचा माज नसावा आणि मावळण्याची लाज नसावी. त्याचबरोबर सुखात असताना उतू नये असं म्हणतात आणि दुःखात असताना ते नाही, हे दुसरं आहे. भाविन वाघ क्रमांक 4चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि पाहायचंय भाविन यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा इथे गोलंदाजी करणारा संघाला निश्चितच आहे. त्या अगोदर 33 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत.
इथे खेचून मारलाय, पूल केलाय, पुन्हा एकदा हा पूल झालाय सक्सेसफुल, डिलाइटफुल, एन्जॉयफुल, देऊन गेला धावाचा हा षटकार. इकडे ऍड बघतोय ज्यामध्ये छकड्यांच्या जंगी शर्यतीसाठी पहिलं बक्षीस आहे 2 BHK फ्लॅट आहे. क्या बात. ठिकाण आहे वाळवा तालुक्याचं आणि या अगोदर पेठ सुद्धा वाळवा तालुक्यामध्येच येते. क्या बात आहे. आता क्रिकेट सोडून तिकडे जावं की काय हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असेल. त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या म्हशाच्या जत्रेमध्ये यात्रेमध्ये 2 चांगले बैल घ्यावे लागतील आणि त्यांचं संगोपन करावं लागेल आणि तिथं जे दुःख आहे ते सुद्धा सहन करावं लागेल. इथे फलंदाज धावबाद. म्हणजे येत राहा आणि जत्रा म्हणजे जात राहा. दुसरी बाजू त्याची अशी आहे की पंढरपूर सारखी ही जी ठिकाणं आहेत, जी तीर्थस्थळ आहेत, ती तीर्थयात्रा म्हणून गणली जाते जिकडे आपण देवदर्शनासाठी जातो. आणि म्हशाची वगैरे जी आहे ती जत्रा आहे, तिकडे बऱ्याच गोष्टींचा संवार होत असतो. मला नेमकं काय म्हणायचं प्रत्येकाला समजले म्हणून अधिक खोलात शिरत नाही. यावेळेस हा फटका फार चांगला, काय फटका इथे प्रोड्यूस केला या फलंदाजाने. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. दर्जेदार फटकेबाजीचा नमुना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सनी कतोरेच्या बॅट मधून हा लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका षटकार. चांगली होती जिने 33 धावा डिपेंड केल्या होत्या. त्या गोलंदाजांना बेरंग व्हावं लागलेलं आहे सनीच्या समोर. आणखी एक मोठा फटका. यावेळेस मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नशीब शूरवीरांच्या साथीला उभा असतं याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला आणि क्षेत्ररक्षक इथे दूरवर राहिला. 2 धावा इकडे आलेल्या आहेत. फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स दी ब्रेव असं म्हटलं जातं, परंतु त्या पद्धतीने सुरुवात तो तुम्हाला गाजवता आलं पाहिजे. आपले प्रयत्न कमी असतात परंतु अपेक्षा फार मोठ्या असतात. अधिकार आणि कर्तव्य ह्या 2 गोष्टी आहेत. तुम्ही अधिकारासाठी अगदी सजग असता परंतु कर्तव्याची बऱ्याचदा जाण नसते. 3 षटकार जर आले तर शिवांशी अरुण भोईर आणि पियुष दिनेश गरत यांच्या वतीने 1000 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेस इथे फिरवलेला आहे चेंडूला, बॉडी रोल केली, बॅट सुद्धा फिरवली, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं, पूल केलं आणि हा चौकार. मध्ये अजून एकही सांघिक अर्धशतक आपण सांघिक अर्धशतक तर अनेक पहिली व्यक्तिगत अर्धशतक आलेलं नाहीये आणि त्या माइलस्टोनवर फलंदाज इथे येऊन पोहोचलेले आहेत ते म्हणजे सन्नी कतोरे. कारण 18 चेंडूचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 42 धावांचं त्यांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत राहिलेलं आहे. रवींद्रजी भगवान गरत यांच्या वतीने सन्नीसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. धन्यवाद. आणि 18 चेंडू 42 धावा. ही जर हे अर्धशतक सनीने कंप्लीट केलं तर शरदजी पवार यांच्या वतीने 500 रुपये. त्यासाठी त्याला स्ट्रायकिंग एंडला यावं लागेल आणि हे ह्या सत्रातील शेवटचं षटक आहे. प्रवीण विजय स्ट्रायकिंग एंडला. हा सुद्धा एक अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे. इथे आपण पाहिलं आसूड ओढला होता आणि त्याचबरोबर एखादा वृक्ष तोडण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने कुऱ्हाड फिरवता ही बॅट फिरली गेली षटकार. बरोबर सुरेशजी गुडे जे MG शेजी पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने इथं जर अर्धशतक लावलं गेलं सनीच्या वतीने तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु इथे स्ट्रायकिंग एंडला प्रवीण विदे
त्याने जो षटकार लगावला तो या आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार होता आणि अशातच ते नॉन स्ट्रायकिंग एंडला जातील का, हा फार मोठा प्रश्न आहे. एक गोष्ट निश्चितच तुम्हाला त्यानंतर सांगेल की जी अलीकडे ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांच्यामध्ये घडली होती. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा इथे चाबूक फटका आपण पाहिला. आणखी एक षटकार. तिसरा षटकार आला तर केतनजी घरत यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर हे वेगळं बक्षीस आहे खरं तर. प्रवीण विद्येसाठी 100 रुपये आणि माझ्यासाठी 100 रुपये असं बक्षीस आलंय. देणाऱ्याचे धन्यवाद. पाहायचं आहे प्रवीण मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या वेळेचा अपव्यय न करता त्याला ज्या कामासाठी धाडलाय ते काम तो करतोय. चांगला स्ट्राईक रेट, 600चा स्ट्राईक रेट आहे. 2 चेंडूंमध्ये 12 धावा त्याने धावपलकर जोडलेल्या आहेत. ही षटकारांची तिकडी पूर्ण केली जाईल का? यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू जातो. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका. बघा मी नेहमी चर्चा करत होतो या अगोदर सुद्धा दिनेश भाऊंबरोबर आमची चर्चा नेहमी असायची की तुमचा संघ हा अत्यंत दर्जेदार संघ आहे, परंतु ज्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही खेळताय ज्यामध्ये कुठेतरी काही गोष्टी चुकत असतील त्यावर विचार निश्चितच तुम्ही कराल ही अपेक्षा आहे. आणि अलीकडे आजचा हा जो दिवस आहे, आजचा दिवस ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी अत्यंत महत्वाचा मोलाचा दिवस आहे. कारण आता एका वेगळ्या दिशेने जाणारा आंबेगाव संघ तुम्ही निश्चितच इथे बघणार आहात. आणि या वेळेस फॉलिंग स्लॉकचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. बैठक स्वीकारली परंतु षटकार मारल्यानंतर हा षटकार. अनुजजी भोईर यांच्या वतीने या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि या षटकामध्ये 3 षटकार. तुषार पादीर, खरं तर तुषार म्हणजे थेंब, परंतु इथे थेंब नाही तर धबधबा अख्खा मैदानाच्या आतमध्ये धावांचा आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावा आपण पाहिल्या तर किती आहेत? 72. बघा आता धावफलक किती आहे हे कोणी विचारणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये रंगत फलंदाजीची वाढलेली आहे. आणखी एक इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा इथे हुक केलं. नो मॅन्स लँड मधून चेंडू सीमारेषा गाठतोय. चौकार. धावसंख्येचा उच्चांक या अगोदर की जो शिवप्रेमी नारायणगाव संघाच्या नावावर होता 74 धावांचा, इथे आता धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या त्या म्हणजे 76. आणि येणारा चेंडू चौकार किंवा षटकार जर देऊन गेला तर त्यामध्ये फार मोठं आश्चर्य व्यक्त होणार नाही, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी इथे या अगोदर या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. प्रवीण विदे 4 चेंडूचा सामना करत असताना धावपलकर धावा त्याने जोडलेल्या आहेत त्या म्हणजे 18. व्हॉट ए ग्रेट स्ट्राईक रेट. माणूस त्याच्या आयुष्यामध्ये किती जगला यापेक्षा कसा जगला याला जसं महत्व आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही किती खेळलात यापेक्षा कोणत्या स्ट्राईक रेटने खेळलात याला महत्व आहे. आणि हा स्ट्राईक रेट आहे ऑसम. इथे या शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला कदाचित मैदान सोडावं लागेल. पाहायचंय तरी काय झालंय. पंचांचं बोट आबाळाकडे आणि फलंदाज इथे तिसऱ्या पंचांची मागणी करतो. इनिंग संपले ही गोष्ट निश्चितच अगदी योग्य आहे. आणि तुमच्याकडे जो खरं तर अधिकार आहे तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा किंवा पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा, तो अधिकार इथे सनीने वापरलाय जरूर, परंतु ओव्हरऑल इथे 1 धाव जरी आली 2 धावा जरी आल्या तरी धावपलक आपण पाहिलं त्या पटीने पुढे जाईल. काय फलंदाजी राहिली, विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. त्यांचं कौतुक निश्चितच ग्रामस्थ मंडळ आंबेगाव ब्राईट ब्रदर्सच्या वतीने होणार आहे. आणि दुसऱ्या सत्राकडेही आपल्याला वळायचं आहे. फलंदाज बाद आहेत म्हणजे 1 धाव धावपलकर जोडली जाईल. धावा जोडल्या जातील एकूण 77 आणि 78 धावांचं फार मोठं लक्ष इथे गाठायचंय. बघा मित्रांनो, जर पहिल्या सत्रामध्ये 77 धावा होऊ शकतात तर दुसऱ्या सत्रामध्ये 78 धावा ह्या निश्चितच होऊ शकतात. एक दिवसीय सामना जिकडे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेचा आपण पाहिला होता, मला असं वाटतं 434 आणि बनल्या होत्या धावा त्यावेळी 438, कारण तो षटकार आला होता आणि ते लक्ष तिकडे पार केलं गेलं होतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. अशक्य असं काही नसतं. शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे असावी लागते आणि ती इच्छाशक्ती दुसऱ्या सत्रामध्ये इथे किती प्रबळ असेल हे आपल्याला पाहावं लागेल. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. पुन्हा एकदा ऐकूया डोंबिवलीचा बुलंद आवाज, रतन बॉ फेम कॉमेंटेटर विनोद पाटील सर.
थँक्यू सुनील सर. आपण मॅच स्टार्ट करण्याआधी काही सन्मान करणार आहोत. तर मंचावरती अविनाश मुरबाडे उपस्थित आहेत. मी विनंती करेन भरत घरत यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, जे मानिवली संघाचे देखील कॅप्टन आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. यानंतर राम पष्टे यांना विनंती करणं बंटी वडवली या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बंटी वडवली यांचा सन्मान करायचा आहे. राम पष्टे. चेतन बिराडे उपस्थित आहेत. मी भरत घरत यांना विनंती करेन आपण आपल्या शुभास्ते चेतन बिराडे यांना सन्मानित करायचं आहे. सीबी फोटोग्राफीचे प्रोप्रायटर आणि वाघाची वाडी संघाचे पुरस्कर्ते चेतन बिराडे यांचा सन्मान होतोय. नक्कीच मगाशी सरांनी उल्लेख केला की पॅकर्स प्रत्येकाला मिळत नसतात. दरम्यान सागर दलपे या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच ग्रामपंचायत खानिवरेचे अरुण भोईर यांच्या शुभास्ते सन्मान केला जाईल. सागर दलपे यांचा त्यानंतर तर मुरबाड क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांचा सन्मान झालेला आहे म्हणतात. तर शरद पवार ज्यांना आपण इन ॲक्शन मध्ये मगाशी बघितलं, नक्कीच डगआउटमध्ये त्यांनीही आम्हाला खूप चांगली माहिती दिली. होया मॅचकडे. मैदानावरती आंबेगाव वर्सेस वाघाची वाडी हा सामना सुरू आहे आणि वाघाची वाडी या संघाला एक खूप मोठा पर्वत सर करायचा आहे. त्या पर्वताचं नाव आहे 78 आणि एक मोठं लक्ष बघा, ज्या वाघाची वाडी संघाने दानिली सारख्या संघाला 33 धावा करू दिल्या नाही, त्याच वाघाची वाडी संघाविरुद्ध आंबेगाव संघाने आपल्याच या स्पर्धेमध्ये एक भलं मोठं लक्ष उभं केलं आहे आणि या स्पर्धेतला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला आहे. 77 धावा. आता 78 धावा करण्यासाठी मैदानावरती ओपनिंग पेअर ज्ञानेश्वर पादीर आणि भाविन वाघ या संघाचे दोन अनमोल हिरे यावेळेस चेंडू हवेत, पण क्षेत्ररक्षक मागे होते. थोडंसं वर आला. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोशन होतं डीप मध्ये आणि मगाशी चर्चा सुरू होते का तर आंबेगावचा काही फार मोठा क्रिकेटचा इतिहास नाही, पण या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणा किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची कामगिरी म्हणा, येणाऱ्या काळामध्ये हा संघ देखील संकेत देतोय की आम्ही येतोय आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचा दबदबा आमचा ठसा उमटवू या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि त्याची सुरुवात या स्पर्धेतून होताना दिसते. हुक करताय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक कुठलाही जवळपास नाही आहे. स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक फार वेगाने गेले होते, पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार.
पुन्हा एकदा लढावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे गेलाय. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतायत पण चेंडू त्यांच्या आधी सीमारेषा ओलांडतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आपण जेव्हा जेव्हा बघत असतो खरं तर क्रिकेटच्या पेक्षा कितीतरी पटीने गर्दी तिथे असते आणि बैल नाही ते सेलिब्रिटी झाल्यात. रायगड प्रीमियर लीगमध्ये सोन्या, मथुर, बकासूर ही बैलांची उपस्थिती आम्ही बघितली होती जेव्हा ओपनिंग डेला तिथे उद्घाटन सोहळा प्रसंगी. हा चेंडू ऑफ स्टंपवरती अतिरिक्त उसळी. अपील तर जोरदार आहे. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी पण उत्साह अधिक बघायला मिळतोय. ठाऊक आहे ज्ञानेश्वर पादीर कसा खेळाडू आहे. या क्षणाला जरी 77 धावा आंबेगावने केल्या असल्या तरी ज्ञानेश्वर पादीर जर इथे स्थिरावला तर तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे ही अपील, ही विकेट हवी आंबेगावला आणि त्यासाठी ही मेहनत सुरू आहे. बॉलिंग मार्कवर प्रवीण विदे पुन्हा एकदा. पहिला डॉट बॉल या ओव्हरमध्ये बघितला पण मागचे 2 चेंडू सीमारेषे बाहेर गेले होते. स्टीयर केले शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जेंटल टच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ती मला बक्षीस आहे पण असं काही करू नका की तुम्ही स्वतःचं घरदार विकून बैल घ्याल. आणि बरेच जण 2 BHK विकून मग बैल घेताना आम्ही असं ऐकलेलं आहे. तर हा छंद जोपासा, कुठलाही छंद जोपासा पण काहीतरी मर्यादाही ठेवा. हा चेंडू सुंदर होता. ऑफ स्टंपवरती जास्त बाउन्स मिळाला नाही. चांगलं कॉन्टेस्ट रंगलं या ओव्हरमध्ये. आपण बघितलं 2 चेंडू डॉट जरूर आलेत पण 3 चौकार, 1 दुहेरी धाव, अशा प्रकारे 14 धावाले. एकही गडी गमावला नाही. ज्ञानेश्वर पादीर मैदानावरती नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने स्थिरावले. दुसऱ्या बाजूला भाविन वाघ हा देखील तितकाच प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत पण आज आंबेगाव संघाचं कौतुक करायला हवं. खरं तर त्यांना आपण बघितलं की वाघाची वाडीने 33 धावा धानवीला करू दिल्या नाही. पण मगाशी चर्चा सुरू होती की मी त्यांना म्हटलं की वाघाची वाडीचा क्वालिटी अटॅक आहे. ते म्हणाले नाही सर, आम्ही फाईट करू, आम्ही झुंज देऊ, आम्ही जास्तीत जास्त धावा करू. आणि त्यांनी इतक्या जास्त धावा केल्या की या स्पर्धेमध्ये मागच्या 2 दिवसामध्ये कोणीही केल्या नाही. आज सकाळपासून कोणी केल्या नाही आणि 77 धावा उभ्या केल्या आणि 78 धावा चेस करायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी सामना जिंकून दिला वाघाच्या वाडीला. आता फलंदाजांवरती दबाव आहे. आता त्यांची ही वेळ आहे हा सामना जिंकून देण्याची. बॉलिंग मार्कवर सन्नी कतोरे. जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली सन्नीची. 42 धावांची खेळी त्याने साकारली. हा चेंडू यावेळेस अगदी ऑन साईडला खेळायचं होतं. हवेतून खेळण्याचा प्रयत्न. बॅट फिरते, बॅट फिरवावीच लागेल कारण रक्षात्मक क्रिकेट खेळून 78 धावा तर चेस होणार नाही. सनीने पहिल्या मॅचमध्ये प्रूव्ह केलं. 6 चेंडू 17 त्याने गेला. त्याचा सध्या बॅट पॅच सुरू होता. आधी भरपूर निराशा होती त्याच्याकडनं पण त्याने आज दाखवून दिले की नक्कीच जरी तुमची गुणवत्ता ही तुमच्या बरोबर असते, कधीतरी परफॉर्मन्स खाली वर होत असतो, बॅट पॅच येत असतात पण आज या 2 मॅचमध्ये त्याने प्रूव्ह केलं. आणि या मॅचमध्ये तर 42 केल्या. एकही अर्धशतक झालं नाही. कदाचित ही सर्वाधिक धावसंख्या असू शकते वैयक्तिक आणि सांघिकही. पुन्हा एकदा सनी. यावेळेस थोडासा अडथळा जाणवला आहे रनवेमध्ये आणि त्यामुळे ते थांबलेले आहेत. गोलंदाज कुठलाही असू दे, इंटरनॅशनल लेवलचा असू दे, जेव्हा मनामध्ये अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते तेव्हा तो थांबतो. अन्यथा चुकीचा चेंडू येण्याची शक्यता असते. आणि आधीच्या मॅचमध्ये 36 केल्या होत्या. चेंडू यावेळेस मात्र अगदी पायावरती होता. ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेगला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. देहबोली बघा. आंबेगाव संघाची तुम्हाला बॉडी लँग्वेज एकदम सकारात्मक बघायला मिळते आणि खूप पॉझिटिव्ह बघायला मिळते आणि लढण्यासाठी ते मैदानावरती उतरलेले आहेत. त्यांना माहिती आहे बॅटिंग चांगली केली, आता फिल्डिंग चांगली करावी लागेल. बॉलिंगही केली. 77 गेलं म्हणजे त्यांनी सामना जिंकला नाही आहे. अजून त्यांना त्याचं संरक्षणही करायचं आहे. समोर जय हनुमान वाघाची वाडी हा संघ एक ताकदवर संघ म्हणून या संघाची नेहमी दहशत राहिलेली आहे. यावेळेस हलक्या हाताने
पुश केले फॉरवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट या ठिकाणी आपण बघतायत आणि सिंगलने धावफलक पुढे सरकत आहे. 16 धावसंख्या स्ट्राईक वरती येत आहेत फलंदाज आपण बघतायत. भाविन वाघ 2 चेंडू खेळलेले आहेत, एकच धाव, पण भाविनला इथून चांगला खेळ करावा लागेल, चांगली साथ द्यावी लागेल. दोन्ही इंडने धावा येणं फार गरजेचं आहे. हा चेंडू ऑफ स्टंप वरती ड्राईव्ह करायचं होतं कव्हरच्या दिशेने, चेंडू थोडा खाली राहिला. या खेळपट्टीवरती अनियमित वेग तुम्हाला बघायला मिळतो. कधी चेंडू फार वेगाने निघतोय, कधी खाली राहतो आणि फलंदाजांना 2 चेंडू नेहमी अडचणीत आणतात. एक तर जास्त उसळणारा किंवा खूप जास्त खाली राहणारा. पण उसळणाऱ्या चेंडूवरती अप्पर कट खेळता येते, स्क्वेअर कट खेळता येते, पूल करता येतं, हुक करता येतं. पण जो चेंडू खाली राहतो त्याला खेळणं फार कठीण, झेलची शक्यता नाही. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पार, A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. तारे तोपर्यंत गाजत राहणार. पण या मॅच मध्ये कोण गाजणार, कोण पुढच्या फेरीत जाणार, कोण खेळणार शिवप्रेमी नारायणगाव संघाशी, कारण यानंतरचा सामना जो जिंकेल खऱ्या अर्थाने तो बक्षिसास पात्र ठरेल. बघूया जबरदस्त मॅच मैदानावरती ओपनिंग पेअर आणि दोघांकडनं एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बीट केलंय, ऑन साईडला खेळायचं होतं. खरं तर पूर्णपणे चेंडू रीड करता आला नाही, खूप आधी खेळले. अशा प्रकारे आपण बघताय ते षटक संपले दुसरं. या षटकात केवळ 8 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 14 आल्या होत्या. कुठेतरी धावसंख्येची जी गती 14ची आपण बघितली तिच्यावरती प्रतिबंध लगाम लावण्यामध्ये सनीला यश आलंय. आज त्याचा दिवस आहे. खरं तर एखाद्याचा दिवस असो तेव्हा त्याच्या हातामध्ये बॉल द्या, तो विकेट्स काढतो, चेंडू डॉट्स काढतो, बॅट द्या, तो धावा करतो. आणि आपण हे नेहमी बघित असतो. केवळ तर 2 ओव्हर संपन्न झाले आणि 11 मिनिटं झालेली आहेत. तर स्पीडअप करा, जरा वेळ जास्त घेऊ नका, अन्यथा 4थ्या ओव्हरमध्ये निर्धारित वेळेमध्ये जर तुम्ही 4थं षटक या ठिकाणी कंप्लीट नाही केलं आणि तर मग एक खेळाडू आतमध्ये येईल, नक्कीच त्याचं नुकसान तुम्हाला होऊ शकतं. त्यामुळे स्पीडअप करा. तुम्हाला या ठिकाणी नक्कीच सूचित केलं जात आहे. जरी ही स्पर्धा तुमची असली तरीही नक्कीच नियम तुमच्यासाठीही सारखे असणार आहे. त्यामुळे वेळ जास्त न घेता संघनायकाने या गोष्टीची काळजी घ्या की सगळ्यांनी एकत्रित येण्याची गरज नाही. जो काही निर्णय घ्यायचे जे 2 सिनियर खेळाडू असतील त्यांनी जरूर घ्या. मला माहिती आहे टीममध्ये जेव्हा मॅच क्रुशियल स्टेजला असते तेव्हा डावफेस महत्त्वाचे असते, रणनीती महत्त्वाची असते, प्लॅनिंग फार महत्त्वाची असते, पण वेळेचं भान ठेवणं त्याहीपेक्षा गरजेचं असतं. कारण घड्याळाचे काटे कधी कुणासाठी थांबत नाही आणि विशेष म्हणजे मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. बॉलिंग मार्कवर प्रवीण विदे पुन्हा एकदा येतोय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 3रं षटक घेऊन धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 22 करायच्यात. अजूनही इथून बघितलं तर 56 धावा, 78चं टार्गेट म्हणजे 18 चेंडू 56 धावा करायच्यात विजयासाठी. बघूया काय घडतंय. ओपनिंग पेअर आहेत ज्ञानेश्वर पाधीर, नक्कीच स्ट्रायकिंग इनला आपण बघता सामना करतील. हा चेंडू ड्राईव्ह केला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक महेश त्या ठिकाणी आहे, चेंडूवरती वेगाने गेलेत. गुड फिल्डिंग, चांगला थ्रो येतो. एकच धाव, मेहनत करावी लागेल. आंबेगाव संघाला एक उभरता संघ आहे, उगवता संघ आहे आणि नवीन खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि नवीन रक्त नेहमी सळसळत असतं. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द या नवीन रक्तामध्ये असते. त्यामुळे आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि नक्कीच गावकऱ्यांच्या सन्मानासाठी हा संघ मैदानावरती चांगला परफॉर्मन्स देतोय. आणखीन एक चांगला चेंडू ऑफ स्टंपवरती पिचिंग झाला होता, पडल्यानंतर सरळ निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेग आहे, वेगाबरोबर दिशा आहे. नुसता वेग असून चालत नाही, जर दिशा नसेल तर मग नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. गाडी कितीही वेगाने चालवा पण नियंत्रण नसलं तर अपघात हा होतोच. तसंच गोलंदाजीचं आहे, वेग असून चालत नाही तर अचूकता फार महत्त्वाची असते. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, बॅटच्या मधून निघून जातो. हलकीशी एज आधी लागली, त्यानंतर जमिनीला स्पर्श करून चेंडू मागे जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 दिल्या होत्या पण या ओव्हरमध्ये केवळ 3 बॉलमध्ये एकच. अचूकता
आक्रमकता, भेदकता, कल्पकता, विविधता या सगळ्या गोष्टी बॉलिंगमध्ये असणं गरजेचं आहे. कारण मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज नवीन नवीन फटके खरं तर तयार करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला मात्र व्हेरिएशन, त्याच्याकडे विविधता असणं फार गरजेचं आहे. आणि ही विविधता या ओव्हरमध्ये दाखवत असताना हा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतं आहे, गुड फिल्डिंग, एकच धाव. या षटकामध्ये कमबॅक झाले बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि असं वाटलं होतं की आता धावसंख्या फार वेगाने पुढे जाईल, पण त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सनी धावसंख्येचा गतिरोधक बनून आला, त्याने केवळ 8 दिल्या आणि त्याहीपेक्षा कमी आता मात्र प्रवीण विदे या 4 बॉलमध्ये 2 देतोय. पण 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये या षटकाचं चित्र बदलू शकतं. इथून 2 मोठे हिट आले तर नक्कीच वाघाची वाडी संघ सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. पण सध्या तरी फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश आले गोलंदाजांना. आणि मैदानावरती ज्ञानेश्वर पाटील आता मात्र स्ट्राईकला सामना करतील प्रवीणचा. हा चेंडू हुकण्याचा प्रयत्न सफल झाले होते, पण इतकी जास्त गती होती की चेंडू मिडल करता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल, या ओव्हरमधला तिसरा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 डॉट होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 2 डॉट बघितले, म्हणजे तब्बल एकूण 7 डॉट बॉल आतापर्यंत बघितलेले. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नक्कीच रिव्ह्यू आहे आपल्याकडे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा आपण जरूर वापर करू जेणेकरून नक्कीच कुणावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. दिनेश दादा स्वतः या ठिकाणी बघतायत आणि आमचे शरद पवार साहेब जे उपाध्यक्ष आहेत मुरबाड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे, अत्यंत अनुभवी, स्वतः भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आहेत आणि नक्कीच तेही पाहत आहेत. स्लो मोशनमध्ये ॲक्शन रिव्ह्यूमध्ये आपण बघूया. थोडासा वेळ जरूर लागेल, पण त्यानंतर आपण एक योग्य निर्णय पंचांपर्यंत पोहोचवणार आहोत. 78 धावांचं टार्गेट, तिसरं षटक प्रगतीपथावरती. आजच्या दिवसातील लढत क्रमांक ही 6वी आपण बघतायत आणि यानंतर अंतिम लढत 7वी लढत असेल. त्यातून जो संघ जिंकेल तो सुपर 4मध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल आणि तो बक्षिसास पात्र ठरेल. पण त्याचं बक्षीस कोणतं असेल ते पुढच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असेल. तर फेअर बॉल आहे आणि शरददादांनी देखील या ठिकाणी बराच वेळ घेतला आपण आणि त्यानंतर पंचांपर्यंत आपण इशारा दिलेला आहे की हा फेअर बॉल आहे, कुठल्या प्रकारचा अवांतर चेंडू नसेल. या षटकातील अंतिम चेंडू, केवळ 2 धावा, 5 चेंडू झालेले आहेत. प्रवीण विदे पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅक टू द बॉलर, आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी, 2 षटके या ठिकाणी त्याची संपन्न झाल्यात वैयक्तिक. त्याने 2 षटकात 16 धावा दिल्या. इकॉनॉमिकल रेट त्याचा 8.00 राहिला आणि विकेट त्याला एकही जरूर मिळाला नसला तरीही या क्षणाला इकॉनॉमिकल राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि 3 षटकानंतर धावसंख्या जय हनुमान वाघाची वाडी संघाची केवळ 24, पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, पण नंतरच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 10 धावा आल्या. आणि अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी इथून 12 चेंडूमध्ये 54 करायचे आहेत आणि 54 करण्यासाठी प्रति ओव्हर मागे 27 धावांची गरज आहे. आणि 27 धावा करणं म्हणजे बोलायला खरं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या वाटतात, पण त्यांना अस्तित्वात आणणं फार कठीण असतं. इथून 12 चेंडू 54 होतील का प्रश्न क्रिकेटच्या इतिहासामध्ये झालेले आहेत. 50 धावा होताना आम्ही बघितलेल्या आहेत. कलकत्त्याच्या मैदानावरती 6 चेंडू 60 धावा करण्याचा विक्रम सुहास पवारच्या नावावरती आहे. आणि बांगलादेशच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 4 चेंडूत 92 धावा झाल्या होत्या. हा देखील एक विक्रम आहे. खरं तर पंचांच्या निर्णयाविरुद्ध रोष प्रकट करत असताना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या सुजैन मोहम्मदने भरपूर चेंडू वाईट फेकले, नो फेकले, त्यावरती 4 चेंडूत 92 धावा झाल्या आणि त्या सुजैन मोहम्मदवरती बॅन लावण्यात आला आणि बॅन लावण्यासारखी त्याची ती कामगिरी होती. असे अनेक विक्रम होत असतात. आपण बघत असतो क्रिकेटच्या या दुनियामध्ये. क्रिकेट सगळ्यांचाच आवडता विषय. भारतीय उपखंडामध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. सारे खेळ आम्ही खेळून पाहिले, क्रिकेटसारखा नाही खेळ मान. क्रिकेट आमच्या श्वासानसात, क्रिकेट आमचा जीव की प्राण. अद्भुत अनिश्चितेचा हा गेम, कधी काय घडेल त्याचा नाही नेम. लहान असो की थोर असो, साऱ्यांचं आहे या खेळावर प्रेम. क्रिकेट आमचा धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर आहे भगवान. क्रिकेट आमच्या श्वासानसात, क्रिकेट आमचा जीव की प्राण. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 54 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर चेतन घरत येत आहेत. हा चेंडू पूल गेला मिड विकेटच्या दिशेने. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
यष्टी रक्षक त्या ठिकाणी होते. सनीने झेल टिपलाय. सनी आज जे काय करतो ते सारं काही त्याचं सोनं होत आहे. आणि बघा पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. बावीने एक षटकार लगावला होता. उशिराने का असेना सुरुवात तर झाली होती पण त्याला लगेचच पुढच्या चेंडूवरती चेतन गरजने दाखवलाय. तंबूचा रस्ता धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 30 करायच्यात. एकूण आपण बघितलं तर 78 म्हणजे अजूनही 48 धावांची गरज आहे. सामना नक्कीच आंबेगाव संघाच्या बाजूने झुकलेला आहे आणि खूप चांगली कामगिरी. आज सकाळी आल्यानंतर ते म्हणाले की सर आम्ही 2-3 एखाद मॅच जिंकतो, पुढे आम्ही जातच नाही. पण आज खूप चांगली कामगिरी झालेली आहे आणि नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आंबेगावकर चषकमध्ये आंबेगावच्या या यंगस्टरनी आणि ब्राईट ब्रदर्स नक्कीच त्यांचं भविष्य खूपच ब्राईट आहे, उज्ज्वल आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आंबेगावचा हा संघ आपली दहशत, आपली हुकूमत, आपलं वर्चस्व नक्कीच सिद्ध करेल. पण सातत्याने या खेळांना मोटिवेट करणं गरजेचं आहे आणि नेहमीच ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी आहेत. दिनेश दादा गरजसारखं क्रिकेटचं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, उपाध्यक्ष मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. आणि नक्कीच असा पाठिंबा असल्यानंतर हे यंगस्टर चांगली कामगिरी करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपला दबदबा नक्कीच निर्माण करतील. हा चेंडू बॅटची कडा. इथे मात्र पुन्हा एकदा एखाद्याच्या मागे शनी कसा लागतो तसा चेंडू मात्र लागलाय आमच्या सनीच्या मागे. आणि आणखीन एक झेल त्याने टिपलाय. जो फिल्डिंगला गेला तर त्याच्याकडे चेंडू जातो. बॉलिंग करताना तो इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. बॅटिंग करताना त्याने आज धावा केल्या. तो यष्टी रक्षक म्हणून उभा राहिला. तिथे 2 झेल त्याने टिपले आणि काय चांगली कामगिरी आज सनीची. आणि तो खारबावला प्रॅक्टिस करतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. दरम्यान तर लक्ष्मणजी गरज यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती चेतन गरज सुरुवात षटकारने झाली होती पण चेतन गरजचं कमबॅक बघा काय कमबॅक आहे. यापेक्षा चांगला कमबॅक एखादा गोलंदाज काय करू शकतो. षटकारानंतर दबाव येतो, भीती वाटते आता पुढचा चेंडू कसा टाकायचा. पण न घाबरता धीरोधद्धपणे पुढचे 2 चेंडू हाताळले चेतन गरजने आणि 2 विकेट प्राप्त केले आहेत. आता बघूया विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तरी पहिली विकेट हॅट्रिक ठरेल आणि लक्ष्मणजी गरज यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस देखील मिळालं गोलंदाजाला. कमलाकर कोडका मैदानावरती आलेले आहेत. अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर. संघ का तर चांगली कामगिरी बॉलिंगमध्ये झालेली आहे. त्याच बॉलिंगने मॅच पहिली जिंकली होती पण ती धार बोथट कशी झाली हा प्रश्न निर्माण झाला. हा चेंडू पंच करतायत यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप कव्हर पॉईंटला. एकच धाव. हॅट्रिक तर झाली नाही, एकही हॅट्रिक बघितली नाही, एकही 50 आपण बघितली नाही. बघूया, अपेक्षा करूया पुढच्या मॅचमध्ये किंवा उद्या जय बजरंग वडवली इन ॲक्शनमध्ये असणार आहे आणि मयूरचा संघ असणार आहे मला वाटतं. गोलंदाज हो हाफ ट्रॅकर आणि भरपूर बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. आणि रवी वारगडेने 3 हाफ सेंचुरी केले तशा मला वडोलीचे सुनील शेळके माहिती देत आहेत. पण बघूया आता उद्या काय करतायत. लेदर बॉलचे प्लेयर देखील. लेदर बॉल स्पर्धा ही जिंकलेली आहे. स्पार्क मिंडा या कंपनीतून कंपनीतर्फे ते खेळतात. हा चेंडू हवेत. सनीच्या फार दूर होता चेंडू. दरम्यान तानाजी बिराडे साहेब प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन झालंय. स्वागत आहे तानाजी दादा आपला आंबेगावकर चषक 2023 या देदीप्यमान आयोजनामध्ये. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे आणि आपल्या येण्याने या व्यासपीठाला नक्कीच 4 चांद लागलेले आहेत, शोभा वाढलेली आहे. आणि आंबेगाव हा संघ ब्राईट ब्रदर्स जबरदस्त कामगिरी करतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा चेतन गरत ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत. मिस जजमेंट आपण बघितलं. झेल पकडता आला असता पण हवा तसा प्रयत्न झाला नाही. कुठेतरी सरावाचा अभाव, कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव. पण हरकत नाही, झेल जरी ड्रॉप झाला तरी संघ सहकारी ओरडणार नाही कारण मॅच हा त्यांच्या बाजूने झुकलेली आहे. त्या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल आणि हे षटक संपलेलं आहे. चेतन गरजचं एकूण 9 धावा दिल्या. चेतन गरजने या षटकात 4 गोलंदाज वापरले गेले आणि मैदानावरती अत्यंत जबरदस्त अशी कामगिरी. अंपायर काय सिग्नल आहेत. 1 रन.
तर 9 धावा एकूण या षटकामध्ये आपण बघताय. पहिल्या षटकाची सुरुवात 14ने जेव्हा झाली तेव्हा असं वाटलं होतं आपल्याला की चांगली फाईट होईल, ज्ञानेश्वर पाटील इथून फाईट करतील, पण त्यानंतर जशी पुढचं षटक सुरू झालं दुसऱ्या षटकापासून एकदमपणे धावसंख्येची गती पूर्णपणे मंदावली आणि फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि पूर्णपणे आता आपण बघू शकाल हा सामना आता एका बाजूने चुकला. मागचे 2 सामने आणि हा सामना तिन्ही सामने एकतर्फी बघायला मिळाले, पण प्रेक्षकांची निराशा सुरू झाली. या दरम्यान फलंदाज बाद होत आहेत आणि आपण देऊया बऱ्याच वेळ ईशानला संधी मिळाली नाही आहे गाणं सादर करण्याची. संगीत ऐकूया ईशानकडनं एक. गाणं असावं. हा चेंडू हवेतून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि जणू काय इथे कॅचिंगची प्रॅक्टिस सुरू आहे. प्रत्येक फलंदाज मात्र इथून बाद होताना दिसतोय. 4 गडी बाद झाल्यात आणि षटक क्रमांक दुसरं सुरू असताना धावसंख्या केवळ धावफलकावर येते म्हणजे 33. मध्ये वाघाची वाडी संघाने आंबेगाव संघाला पराभूत केलं होतं आणि कुठेतरी त्याची परतफेड आता मात्र इथे होताना दिसते. संधी प्रत्येकाला मिळते क्रिकेटमध्ये, ती वारंवार मिळत असते की काल एखाद्या संघाने एखाद्या संघाला हरवलं की दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी स्पर्धेमध्ये योगायोगाने त्यांची भेट होते. मग ती पहिल्या राऊंडला असते, दुसऱ्या राऊंडला असते. त्याच्यामुळे हा खेळ खरं तर सन्मानासाठी खेळावा, बदल्याची भावना नसावी असं राहुल द्रविड नेहमी म्हणतात की या खेळामध्ये नक्कीच चुरस असावी, कॉम्पिटिशन असावा, जिंकण्यासाठी हवं ते करण्याची तयारी असावी, पण एखाद्याच्याबद्दल ईर्ष्या किंवा मनामध्ये कुठलाही अहंकार नसावा. हा खेळ तुम्हाला भरपूर काही आयुष्यातल्या गोष्टी शिकवत असतो. हा चेंडू व्यवस्था खाली राहिला आहे. आणखीन एक डॉट बॉल केवळ औपचारिकता पूर्ण केली जाईल. सामना जवळजवळ जिंकलेल्या आंबेगावने शिवप्रेमी नारायणगाव संघाच्या कॅप्टनने येऊन थांबायचं लगेचच. आणखीन एक लढत शेवटची असणार आहे आणि जो जिंकेल तो मात्र सुपर 4 मध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. हा चेंडू गेल्या ऑन साईडला अलंग द ग्राउंड, केवळ एकच धाव आणि सामना जिंकलेला आहे. पूर्वी आपण लहानपणी मॅच जिंकत आला एखादा संघ म्हणत देऊन टाकले तुला टॉस उडव दुसरी मॅच खेळव, तर असं होत नाही. स्पर्धेमध्ये ती औपचारिकता पूर्ण करावी लागते. 5 षटकं जी काय असतात ती पूर्ण करावी लागतात. एखादा संघ जरी पराभूत झाला असला तरी. दरम्यान छगन भोंडिवले मित्र परिवार या ठिकाणी त्यांचंही आगमन झालेलं आहे. मी विनंती करणं छगन दादांना या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. दिनेश दादांनी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. प्रत्येकाशी दिनेश दादांचं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि जिथे प्रेम आहे तिथे माणसं आपोआप येत असतात. जिथे माणुसकी आहे तिथे माणूस नेहमी जोडला जातो आणि तिथे दिनेश दादांच्या प्रेमाखातर नेहमीच आपण मागच्या 2 दिवसामध्ये भरपूर मान्यवर बघितले. दरम्यान एक सन्मान आपण करणार आहोत. तानाजी बिराडे उपस्थित आहेत, प्रसिद्ध उद्योजक. त्यांना सन्मानित करण्यासाठी चंद्रकांत भोईर मी यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते तानाजी बिराडे यांना आपण सन्मानित करायचे.